दादा इतका वेळ काय करतोयस किचन मध्ये? चल आपल्याला नातेवाईकांकडे गणपती बघायला जायला उशीर होतोय. हो झालं आलो. गणपती काय ग? काय झालं? तुला माहितीये दादा, यावर्षी मी ना गणपती बाप्पाकडे एक खास प्रार्थना केली आहे. तू पण मी पण. गणपती आले ना की सण साजरा करायचा आणि प्रार्थना करायची बस. मग मला सांग, तू काय प्रार्थना केलीस बाप्पाकडे? मी अशी प्रार्थना केली की माझ्या बहिणीचं लग्न पुढच्या वर्षीचे गणपती यायच्यात होऊ देत. हो ना दादा, आता सगळे नातेवाईक येतील घरी आणि सारखे विचारत बसतील यावर्षी पण काही मग लग्न कधी करणार आहेस? कसा मुलगा हवाय ग तुला? तो ना दादा समजूतदार पाहिजे, निर्व्यसनी सुद्धा पाहिजे. पण कुठे मिळेल असा मला नवरा? मराठी मॅट्रिमोनी ॲप लाईफ पार्टनर शोधण्यात एक्सपर्ट. ते फक्त परफेक्ट लाईफ पार्टनर नाही शोधत, परफेक्ट फॅमिली शोधतात आपल्यासाठी. 25 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांना ह्यामध्ये. मस्त. पण दादा आपल्याला कसं कळणार की तिथे जेन्युइन माणसं आहेत की नाही आहेत? अगं इथे प्रत्येक प्रोफाईल व्हेरीफाईड केली जाते. आपल्या बिल्डिंग मधली प्रिया दिदी, तिचं नाही का मागच्या वर्षी लग्न झालं, तिला पण तिचा लाईफ पार्टनर इथूनच तर मिळाला, मराठी मॅट्रिमोनीवरून. अच्छा, पण दादा तू आता म्हणालास की तिथे लाखो प्रोफाईल्स आहेत, मग त्यातून माझ्यासाठी परफेक्ट पार्टनर कसा शोधू? अगं तिथे फिल्टर नावाचा ऑप्शन असतं ना, त्यावरती आपण क्लिक करायचं. तिथून आपण चेक करू शकतो कुणाच्या काय काय आवडीनिवडी मॅच होत आहेत त्या, कुणाला सण आवडतायत का, कुणाला वाचन आवडतंय का, कुणाला म्युझिक आवडतंय का, तू सगळं चेक करू शकतेस. एवढंच नाही, तू ऍस्ट्रोलॉजिकल कंपॅटिबिलिटी सुद्धा चेक करू शकतेस. सगळ्यांचं लाईफ सेट केलंय मराठी मॅट्रिमोनीने. म्हणजे माझे पुढल्या वर्षीचे गणपती अजून आनंदात जाणार. नेक्स्ट इयर तुझा आनंदात जाणारच आहे, पण तू आता सुद्धा खूप खुश होणार आहेस. एक मिनिट, आता हा कुठे गेला? हे बघ, दादा तू मोदक बनवलेस, बघू. माझ्या बहिणीचं लग्न ह्या वर्षी नक्की होणार. मी सुद्धा प्रार्थना करते माझ्या दादाचं पण लग्न याच वर्षात होऊन जाऊ दे. तुझं लग्न झालं ना की मी लगेच मराठी मॅट्रिमोनीवरती रजिस्टर करणार. आजच मराठी मॅट्रिमोनी ऍप नक्की डाउनलोड करा. चल पटकन ऍप्लिकेशन वरती रजिस्टर करूयात. बघ बघ.